वेलकम अगेन. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 2.4 मध्ये 16 पर्यंतचे एक्झाम्पल आपण कंप्लीट केले आणि या एक्झरसाइज मध्ये आपला पुढचे एक्झाम्पल जे आहे ते यामध्ये सॉल्व्ह करायचे आहे. त्यामध्ये नंबर 17 आहे. ए बॉक्स विथ स्क्वेअर बेस इज टू हॅव एन ओपन टॉप. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार केला. The surface area of the box is 192 square centimeter. What should be a dimension in order that volume is largest? म्हणजे मटेरियल आहे त्या मटेरियलचा सरफेस एरिया आणि त्यावरून आपल्याला जास्तीत जास्त मोठा बॉक्स तयार करायचा आहे आणि जास्तीत जास्त मोठा बॉक्स जर तयार करायचा असेल तर त्याचे डायमेन्शन किती असले पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त व्हॅल्यू म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त मटेरियल बसेल या टाइपचा बॉक्स आपल्याला तयार करायचा. नाउ कन्सिडर द साइड ऑफ बेस इज x सेंटीमीटर and height is y सेंटीमीटर. म्हणजे मटेरियल आहे. मटेरियल काय तर 192 स्क्वेअर सेंटीमीटरचं मटेरियल आहे आणि त्यापासून आपल्याला स्क्वेअर बॉक्स तयार करायचा आहे आणि त्याचा वरचा जो पार्ट आहे तो पार्ट ओपन ठेवायचा. नाउ एरिया ऑफ मटेरियल for making a box is equal. यापासून काय तयार करायचंय तर आपल्याला एक बॉक्स तयार करायचा स्क्वेअर बॉक्स. तर त्यासाठी एरिया ऑफ बेस ऑफ box plus 4 multiply area of side faces. तर कसा बॉक्स तयार करायचा की समजा असं कन्सिडर करा की तुमच्याकडे हा एक बॉक्स एक असा कागद पुष्ट आहे आणि यापासून तुम्हाला स्क्वेअर बॉक्स तयार करायचा आणि वरचा जो पार्ट आहे तो पार्ट पूर्णपणे ओपन ठेवायचा. हा वरचा झाकण आणि हा जो बेस आहे हा बेस कसा आहे स्क्वेअर. त्याची डायमेन्शन आपण किती मानली x आणि हाईट किती आहे h. तर पूर्ण टोटल मटेरियल त्यापासून एरिया ऑफ द बेस बॉक्स प्लस 4 काय 4 मल्टिप्लाय एरिया ऑफ द साइड फेस. कारण या ठिकाणी हा एक पार्ट 1 2 3 आणि हा एक पार्ट झाले 4. म्हणजे यामध्ये काय झालं रेक्टँगल आणि किती रेक्टँगल होतील असे 4 रेक्टँगल यामध्ये होतील आणि म्हणून आपल्याला त्यामध्ये काय लिहिता येईल 4 multiply area of the side faces. Area of the material is 192 equal to area of the base. पण तो पार्ट कसा आहे स्क्वेअर त्यामुळे त्याचा एरिया किती असेल x स्क्वेअर प्लस 4 into xy. x is the length and y is the height of that rectangle part. Now from this we calculate the value of the y. So we get 192 minus x square equal to 4xy. Therefore y is equal to 192 minus x square upon 4x. That is equation number 1. Equation number 1. आता व्हॅल्यू
व्हॅल्यू म्हणजे त्याच्या आतमध्ये किती माल मटेरियल बसेल तो पार्ट. नाव व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर बॉक्स इज V is equal to x. आतला जो भाग आहे तो बेस जो आहे तो स्क्वेअर म्हणजे झाला x स्क्वेअर मल्टिप्लाय हाईट किती y हा झाला दिलेल्या बॉक्सचा व्हॅल्यू. तो जो बेस जो आहे त्या बेसचा एरिया आणि त्याची जी हाईट आहे ती हाईट तो झाला व्हॅल्यू. इक्वल x square multiplied by y. Y is the 192 minus x square upon 4x. From equation 1. From equation first. Now, this value is converted into a function. व्हॅल्यू कशात कन्वर्ट झाला फंक्शन मध्ये. Therefore we get v is equal to x multiply 192 minus x square divided by the 4. x ला x कॅन्सल होते. v is equal to 1 upon 4 into the bracket 192x minus x cube. That is the function. Now this function is differentiate with respect to x. Differentiate with respect to x. याला fx म्हटलं तरी चालतंय किंवा v आहे याप्रमाणे ठेवलं तरी चालेल. dv by dx equal to 1 by 4 constant number 192x derivative 192 derivative of x cube is 3x square 3x square. Second derivative that is d2v upon dx square 1 by 4 192 derivative is 0 minus 6x that will be minus 6x upon 4, so that answer is minus 3x by 2. It is the second derivative. Now put dv by dx equal to 0 for extremum value. So we get 1 by 4 किंवा आपण असं घेऊ 0 is equal to 1 by 4 into the bracket 192 minus x minus 3x square. Zero multiply 4 we get 0 equal to 192 minus 3x square. 100 किती झाला 92. Therefore 3x square equal to 192, x square equal to 3 to 6 is 18 and 3 to 4 is 12 and square root is 8. लेंथ आहे त्यामुळे आन्सर त्याचं पॉझिटिव्ह x equal to 8. And if I put x in second derivative, put x equal to 8 in d2 v by dx square, that is minus 3 by 2 x equal to minus 3 by 2 multiply 8 to 4. So minus 12 which is less than 0. This implies that value is maximum. दिलेल्या बॉक्सचा व्हॅल्यू किती असेल
मॅक्सिमम. तर त्यावरून आपल्याला काय मिळवायचंय? व्हॅल्यू ऑफ y. Therefore put x equal to 8 in equation first. First one. So y equal to 192 minus 8 square upon 4 multiplied by 8. 192 minus 64. 28 घेतलं त्यामध्ये डिवायडेशन ॲक्युरेटली त्यामध्ये आलं आहे. सो दॅट इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल. Now next example. Example number 18. Number 18. एक मल्टिप्लिकेशन राहिल्यामुळं ते आपलं ॲक्युरेट नाही आलं. Now next example number 18. The profit function. The profit function P of x of the firm selling x items per day is given. P of x is equal to 150 minus x multiply x minus 106 to 5. 106 to 5. Find the number of atoms the firm should manufacture to get maximum profit and find the maximum profit. आपलं एक उत्पादन आहे, शेतीमधून निघणारं जे उत्पादन आहे त्या उत्पादना जे जो काही माल किंवा जो काही मटेरियल त्या शेतीमधून निघत आहे त्याचं एक फंक्शन आपल्याला दिलंय आणि आपला क्वेश्चन विचारला आहे की फाइंड द नंबर ऑफ atoms to the firm should manufacture get the maximum profit. मग यामध्ये किती उत्पादन झालं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त त्या शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो. So write the given function P of x equal to 150 minus x into x minus 165. P of x equal to multiply this we get 150x minus x square minus 1625. Differentiate with respective x. P dash x equal to 150 minus 2x minus 0. P dash x equal to 150 minus 2x. Again differentiate, that is second derivative 0 minus 2x, that is minus 2. Minus 2 means less than 0. This implies that the profit is maximum कारण second derivative less than 0. Now put P dash x equal to 0. So we get 0 is equal to 150 minus 2x. So 2x is equal to 150 and x equal to 705. 705. So 705 is the number of atoms that manufacture into that firm. किती
ॲटम्स असले पाहिजेत 75, त्यावेळेस त्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रॉफिट यामध्ये होऊ शकतं. ऑल्सो टोटल प्रॉफिट. So we put x equal to 75 in P of x, that is 150 minus x multiply x minus 1625. So 150 minus 75 multiply x again 75. 150 minus 75 multiply 75 minus 125. 75 multiply 75, that square is 5 square is 25. 7 चा पुढचा नंबर किती 8, so 8 multiply 5 56, so minus 125 and subtraction, so you get 4000. total profit किती होईल त्याला 4000 rupees. 4000 rupees. So that is the solution of this example. Now next number 17 झालं, 18 झालंय, तर number 19. Find the two numbers whose sum. Find two numbers whose sum is 15, and when square of one multiple, and when square of one multiple to cube of second number, then find that numbers if product is maximum. For this solution, consider these numbers are x and y. We are to consider these numbers are x and y. Now first condition, that is x plus y is equal to 15. Okay? Therefore y is equal to 15 minus x. It is called equation number 1. Now second condition, that condition is a square of one number is multiplied, a square of one number is multiplied to cube of second number, multiplied by cube of second number. Okay? So that multiplication is considered as the function f(x). If we take a first number is y square and second number is x, that cube. Now put the value of y, that is 15 minus x square multiplied by x. म्हणजे दिलेल्या कंडिशन वरून आपण फंक्शन तयार करू.
पण यामध्ये जर समजा आपण असं घेतलं की एक्स क्यूब मल्टिप्लाय वाय एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय वाय क्यूब, तर याचं क्यूब करायला थोडं जास्त डिफिकल्ट जाऊ शकतो. म्हणून आपण काय केलं, यामध्ये y चा स्क्वेअर घेतलाय आणि x चा क्यूब. नाउ 15 मायनस x ब्रॅकेट क्यूब स्क्वेअर आहे त्या पोझिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घेता येईल, परंतु सेकंड डेरिव्हेटिव्हला परत थोडंसं कॉम्प्लिकेशन होऊ शकतंय. म्हणून आपण याचा स्क्वेअर करू. 15 स्क्वेअर इज 225 मायनस 30x प्लस x स्क्वेअर मल्टीप्लाइड बाय x क्यूब मल्टीप्लाइड बाय x क्यूब. नाउ डिफरेंशिएट, मल्टीप्लाय करून डिफरेंशिएट करा किंवा आहे त्या पद्धतीने डिफरेंशिएट करा. ठीक आहे, आपण मल्टीप्लायच करू. f of x इक्वल 225x क्यूब माइनस 30 मल्टीप्लाय x रेज टू 4 प्लस x रेज टू 5. Differentiate. So f dash x is equal multiplication 225 derivative of x cube. Okay. But 225 multiply 3. How much? 675 into x square minus 120 into x cube plus 5x raised to 4. First derivative. Second derivative. 775 multiplied by 2. 5 2s are 10, 1 is carried. 14 plus 1, 15, 1 is carried. 6 multiplied to 12, 12 plus 1, 13. Into x minus 120 multiply 3, 360x square plus 20x cube plus 20x. Now put first derivative equal to 0. We can put the first derivative is equal to 0. First derivative equal to 0. Put f dash x equal to 0. So we get 0 is equal to 675 x square minus 120 x cube plus 5x raised to 4. From this number we take 5 common, then x square common, we get 5 divide 5x divide to the 675 5 1 5 2 1 15 राहिले 5 2 3 जा 15 and 5 2 3 जा बरोबर 675 1 remaining 15 2 is remaining and 5 2 5 130 minus 5 to 10 and 5 to 4 x plus x square plus the x square. 0 is equal to 135 minus 24x plus x square. 5 ने divide करेंगे. Therefore, it will be written as x square minus 24x plus 135
equal to 0. Equal to how much? 0. Then we factorize this. 35. Factors of 135 is 15 multiply 9. 15 to 9 is 135 and both of has minus sign. Therefore, factors are x equal x minus 9 and second is x minus 15. This implies that x equal to 9 or x equal to 15. X equal to 50. Now put first, if x equal to 9, then y equal to 15 minus 9, that is equal to 15 minus 9, that is 6. And second one, if x equal to 15, then y is equal to 15 minus 15, that is 2. Therefore, final answer is these numbers are 9 and 6. 15 and 0 is not correct. कारण याचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 0 येईल. त्यामुळे हे दोन नंबर त्यामध्ये व्हॅलिड आहेत की ज्यामध्ये आपल्याला सांगितलं फाइंड द टू नंबर्स हुज सम इज किती 15, ऍडिशन किती 15 आणि स्क्वेअर ऑफ वन मल्टिपल टू द क्यूब ऑफ सेकंड, सो इज मॅक्सिमम. या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो मॅक्सिमम यामध्ये येईल. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे नंबर